हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगळ्यांनी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज जरा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे। आजपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघितले, मी एकाही व्हिडिओमध्ये माझं स्किन केअर वगैरे काही शेअर केलेले नाही। म्हणजे कधी मी फेशियल केला आहे किंवा कधी क्लीनअप केला आहे की कधी ब्लीच केला आहे, काहीच असं तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही। पण आजचा व्हिडिओ मी त्यावरतीच बनवणार आहे। आज मी घरच्या घरी स्वतःच्या हाताने क्लीनअप करणार आहे आणि ते पहिल्यांदा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर असं नाही की मी पहिल्यांदा करत आहे, याच्या आधी मी भरपूरदा केला आहे, कधी पार्लरमध्ये पण केला आहे आणि घरच्या घरी पण केला आहे। आणि कोणीही हे क्लीनअप करू शकते घरच्या घरी, एकदम साधे सिंपल पद्धतीने घरच्या घरी आपण क्लीनअप करू शकतो। मी स्वतः माझं क्लीनअप करणार आहे, तर काय कोणते कोणते प्रोडक्ट वापरणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। सगळ्यात आधी हे आहे अयूरचं डीप क्लिन्झिंग मिल्क। हे मी छोटी बॉटल घेतली होती, अर्धी जास्त आहे अजून। 1-2 तास मी याच्यातून हे क्लीनअपसाठी वापरलं होतं, त्याच्यामुळे भरपूर आहे। अजूनही 3-4 वेळा याच्यात माझं क्लीनअप होऊ शकते। तर हे मला 40 की 45 रुपयाची मिळाली होती। 45 रुपयाची एक बॉटल आहे। ही अयूरची डीप क्लिन्झिंग मिल्क आहे, तर हे मी वापरणार आहे। सोबत हे एव्हरयूथचं स्क्रब आहे। मला एव्हरयूथचं आवडतं जास्त, कारण ते जरा जाड असतं, दाणेदार असतं, त्याच्यामुळे मला हे आवडतं आणि बारीक पण मिळते, ते तुम्ही वापरू शकता। तर मी हे जाडं वापरत आहे। तर हे आहे एव्हरयूथचं स्क्रब। याला मी 1 वेळा वापरलेलं आहे आणि आता परत अर्ध आहे। तर याच्यामध्ये आजचं माझं क्लीनअप होऊन जाते, म्हणजे हे आज संपून जाणार। आणि त्याच्यानंतर एव्हरयूथचंच आहे पील ऑफ मास्क। हे आहे एव्हरयूथचा पील ऑफ मास्क। तर हा आहे ऑरेंज फ्लेवरमध्ये। तर चला, तर फक्त हे 3 प्रोडक्ट वापरून मी आज माझं स्वतःचं क्लीनअप करणार आहे। तर चला तुमच्यासोबत शेअर करते। आता क्लीनअप करायच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आपण दागिने घातले ते आता आपल्याला काढून घ्यावं लागणार। तर दागिन्यांमधलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्र। आपण जेव्हा गळ्याचं क्लीनअप करतो तेव्हा मग आपल्याला ना थोडंसं हे डिस्टर्ब करते, त्याच्यामुळे हे काढून ठेवायचं सध्यापुरतं बाजूला। त्याच्यानंतर कानातले काढायचे, तर कानातले आणि गळ्यातलं हे महत्त्वाचं आहे, काढून घ्यायचं। नाकातलं वगैरे निघत नाही, तर कधी कधी निघत नाही, माझं निघत नाही। जर निघत असेल तर तुम्ही पण आपलं नाकातलंही काढून ठेवायचं। कसं नाकावरती खूप जास्त ब्लॅक हेड्स असतात, मग ते निघायला ते चांगले क्लीन करायला मदत होते। चला, मी आता हेअरस्टाईल केलेली आहे। तर ही हेअरस्टाईलनं मी एक व्हिडिओ शूट करायला केली होती, तर मला खूप आवडते ही हेअरस्टाईल। आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कदाचित, स्वर्ग हा नवा असा शॉर्ट व्हिडिओ मी बनवला, तर नसेल बघितला तर नक्की बघा, माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। आणि मला ही हेअरस्टाईल खूप आवडते। वरून अशी हेअरस्टाईल करायची आणि मागून अशी पोली वेणी टाकायची, ही खूप आवडते। तर मी अशी आज हेअरस्टाईल केली होती, साडी नेसली होती आणि एक व्हिडिओ शूट केला होता आणि तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर नक्की बघा। चला, तर आता एवढी चांगली हेअरस्टाईल मला आता काढावी लागणार क्लीनअप करण्यासाठी। चला, तर आता केस चांगले बांधून घेते वरती टाईट, आणि आता मी सुरुवात करणार आहे क्लीनअपला। क्लीनअप करताना पाण्याची गरज पडणार, कुणी गुलाबजल सुद्धा वापरते, पण मी पाणी वापरणार आहे। तर क्लीनअप करताना एक तर बेसिन जवळ उभं राहून करा क्लीनअप, नाहीतर मग एका प्लास्टिकच्या बाउलमध्ये पाणी घेऊन करा। आता माझं इथे किचनचंच बेसिंग आहे जवळ, तर मला बाउलमध्ये पाणी वगैरे घेण्याची गरज नाही। मी तिथूनच पाणी घेऊन मी माझं क्लीनअप करू शकते। धुवायला तिथून पाणी घेऊ शकते आणि पुसायला एक असं कॉटनचं नॅपकिन हलकं पुसायला, ते नाहीतर मग तुम्ही कॉटन पण घेऊ शकता, नाहीतर मग टिश्यू पेपर ते पण तुम्ही घेऊ शकता, नाहीतर पुसायला। तर हे असं घेऊ शकता। मी घरच्या घरी करते म्हणून मी हे कॉटनचं नॅपकिन वापरत आहे। चल, सगळ्यात पहिली स्टेप, डीप क्लिन्झिंग मिल्कनी चेहरा चांगला क्लीन करून घ्यायचा। हे 5 मिनिटं करावं लागतं आणि घेताना ना आपल्या बोटांवरतीच घ्यायचं। थोडंसं जास्त घेत आहे, कारण तर मानेसुद्धा क्लीन करणार आहे, तर मानेवर पण लावणार आहे। चला, तर पार्लरमध्ये ना प्रॉपर स्टेप वापरल्या जातात, कारण तर ते दुसरे आपल्या चेहऱ्यावरती करत असते, पण घरी आपण स्वतःचं करतो ना, ते पार्लरसारख्या स्टेप आपल्याला करता येत नाही। तर ज्या स्टेप आपल्याला येते ना त्या स्टेप करायच्या। मी तुम्हाला सांगतेच जशा बेसिक छोट्या म्हणजे साधे सिंपल स्टेप सांगते। तर सुरुवात झाली आहे डीप क्लिन्झिंग मिल्कपासून क्लीनअपला। तर डीप क्लिन्झिंग मिल्क हे काय काम करतं, किंवा क्लिन्झर हे काय काम करतं, तर आपल्या चेहऱ्याची जी स्किन आहे ती एकदम डीप क्लीन करायला मदत करते। सोबतच आपल्या चेहऱ्याच्या स्किनचं pH लेवलसुद्धा मॅनेज करण्याचं काम करते हे क्लिन्झर किंवा क्लिन्झिंग मिल्क। तर जेव्हा आपण क्लीनअप करायला सुरुवात करतो, किंवा कोणतीही क्रीम जेव्हा आपण आपल्या चेहऱ्यावरती लावतो ना, तेव्हा ती थोडीशी मसाज केल्यानंतर
अशी सुकल्यासारखी होते, म्हणजे ड्राय व्हायला लागते. तेव्हा ना थोडंसं पाणी किंवा गुलाबजल घेऊन ती स्किन जी आहे ती परत ओली करायची आणि मग परत मसाज करायची. अशी हे क्लिन्झिंग मिल्कनी 5 मिनटं मसाज करावी लागते. 5 मिनटं चेहरा चांगला क्लीन करून घ्यावा लागतो. आणि मी स्टेप बघा एकदम साधे सिंपल दाखवलेले आहे. पार्लरमध्ये वेगळ्या स्टेप असतात, आपल्या घरच्या घरी करायच्या तर त्या स्टेप आपल्याला फॉलो करता येत नाही, कारण तर थोड्याशा त्या वेगळ्या असतात. तर इथे वरच्या बाजूने मी पूर्ण चेहरा जो आहे तो क्लीन करून घेत आहे क्लिन्झिंग मिल्कनी. सोबत कपाळ बघा, कपाळावरती सुद्धा खूप टॅन असतो, तिथूनसुद्धा चांगलं क्लीन करून घ्यायचं. सोबतच कानंसुद्धा महत्त्वाचे, आपल्या चेहऱ्यासोबत कानंसुद्धा महत्त्वाचे, कानंसुद्धा चांगले क्लीन करून घ्यायचे, मानसुद्धा चांगली करून घ्यायची क्लीन. आणि त्याच्यानंतर बघा हे एक व्हायब्रेशनचा प्रकार आहे. जसं आता एखादी व्हायब्रेशनवाली मशीन असते ना, मसाज करायला मिळते बघा मार्केटमध्ये, तशीच आता फेशियललासुद्धा वापरली जाते. मसाजर म्हणून एक मशीन येते आणि एक मसाजर म्हणून ब्रशसुद्धा येते, त्यानेसुद्धा चेहरा चांगला क्लीन करतात. तर आपल्या घरी ते नसते, त्याच्यामुळे मग आता या पद्धतीने आपण घरी करू शकतो. तर जे आपले बोट आहे ते फोल्ड करायचे आणि वरच्या बाजूने ती चेहऱ्याची मसाज करायची, चांगला चेहरा क्लीन करून घ्यायचा. थोडीशी मसाज पण होते आणि चेहरा क्लीन पण होते. तर इथे बघा तुम्ही बघू शकता आपले जे ओठा आहे, नाकाच्या खालची बाजू आणि हुनवटी वगैरे ते सगळं चांगलं क्लीन करून घ्यायचं. कारण तर इथे मी 5 मिनटं क्लिन्झिंग मिल्कनी चेहरा चांगला क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग तो धुवून घेतला. तर आता पहिली स्टेप झाली क्लिन्झिंग मिल्कची आणि बघा मी क्लीन केला चेहरा आणि धुवून घेतला आणि पुसून घेतला. तर त्यानंतरची दुसरी स्टेप आहे ती स्क्रबची. या एवढ्या पाऊचमध्ये ना 2दा स्क्रब होते आरामात. आणि हे पाऊच ना फक्त 15 रुपयाला मिळतं आणि 2दा याच्यात स्क्रब होते. सगळं स्क्रब मी हातावरती काढून बोटांवरती काढून घेतलेलं आहे आणि आता मी हे स्क्रब जे आहे ते पूर्ण चेहऱ्याला आधी लावून घेणार आहे. अद्वी काय माझ्या शेजारी, तो आलो द्यायचं ट्रायपॉड. अदू नाही 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 बाहेर जा, बाहेर खेळ. स्क्रब जे आहे हे सगळीकडे आता चांगलं लावून घेणार आहे आणि त्यानंतर मग स्क्रब स्क्रब करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कारण तर स्क्रब जे आहे ते दाणेदार असतं आणि ते रुततं आपल्या चेहऱ्याच्या स्किनला. तर जास्त असं घासून स्क्रब करायचं नाही. त्याला एकदम म्हणजे पहिले तर हलक्या हातानेच करायचं, थोडंसं प्रेशर देऊ, पण एकदम असं खूप फास्टमध्ये नाही करायचं. खूप फास्टमध्ये केलं तर आपली आधीच स्किन नाजूक असते चेहऱ्याची आणि त्याच्यात मग आपण एवढं घासून जर स्क्रब केलं ना तर मग ते खूप रॅशेस वगैरे येण्याची भीती असते. म्हणून तसं करू नका. किती तुम्ही घासून केलं ना तरी ते जेवढं क्लीन व्हायचं आहे तेवढंच होणार, पण जास्त जर घासून स्क्रब केलं ना तर आपली स्किन खराब होण्याची शक्यता असते. म्हणून मग जास्त घासू नका, म्हणजे तुम्हालाच त्रास होणार नाही त्याचा. आणि मी कुठल्याच प्रकारे फास्ट फॉरवर्डमध्ये हा व्हिडिओ मी शूट केलेला नाही आहे. जसा नॉर्मल आपण शूट करतो ना तसाच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मी कशा पद्धतीनं क्लीनअप करते आहे, त्या स्टेप तुम्ही बघत आहे पुढे. आणि जेव्हा स्क्रब करतो ना तेव्हा थोड्या वेळाने स्किन ड्राय होते, तेव्हा थोडं पाणी घेऊन चेहऱ्याला लावायचं आणि त्यानंतर मग परत स्क्रब करायचं. असं हे 10 मिनटं स्क्रब करावं लागतं. 10 मिनटाच्या खाली नाही, 10 मिनटाच्या वर तर नाही, 10 मिनटं असं स्क्रब करावं लागतं. साधारण क्लीनअप करायचं म्हटलं तर अर्धा तास लागतो त्याला आणि अर्धा तास तरी वेळ काढून असं क्लीनअप करायला घ्यायचं. मी आता नेहमी म्हणजे 15 दिवसातून किंवा महिन्यातून माझं होत नाही, पण मी 2 महिन्यातून वगैरे एकदा क्लीनअप करते. तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण तेवढा वेळ मिळत नाही मुलांमुळे. आता तुम्ही बघतच आहात माझे मुलं माझ्या आजूबाजूने आहेच, कारण तर मी क्लीनअप करत आहे, तर मला तेवढा वेळच नाही मिळत मुलांमुळे. तर म्हणून जसा वेळ मिळाला म्हणजे आज वेळ काढला आणि तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर स्टेप तुम्ही बघत आहात मी कशा पद्धतीने करत आहे, कारण ते जास्त मी स्टेपा वापरलेल्या नाही. नॉर्मल ज्या आपल्याला येऊ शकते अशा स्टेपा मी वापरलेल्या आहे. पार्लरमध्ये याच्या व्यतिरिक्त स्टेपा वापरल्या जातात. तर नाकाची जे बाजू आहेत ना, आजूबाजूने नाकाच्या तिथे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतात, नाकावरती असतात, खूप जास्त असतात काहींना. तर नाकावरती चांगलं स्क्रब करा, परत कपाळावरती चांगलं स्क्रब करा. परत ओठ आहे आपले नाकाच्या खाली आणि ओठाच्या आजूबाजूने तिथेसुद्धा खूप डार्कनेस असतो काहींना. मला पण असतो, कधी जास्त येतो, कधी कमी होऊन जाते आपोआप. तर त्यावेळेस ना तिथे थोडंसं प्रेशर देऊन चांगलं स्क्रब करा. त्याच्यानंतर मग कानमान हे सगळं चांगलं स्क्रबरनी स्क्रब करून घ्यायचं. मी तुम्हाला दाखवतच आहे. परत आपले जे बोटं आहेत ते थोडेसे असे फोल्ड करायचे आणि त्याच्याने सुद्धा चांगलं स्क्रब करून घ्यायचं. म्हणजे काय होते, एक तर व्हायब्रेशन पण होते आपल्या स्किनचं, म्हणजे त्याने काय होते ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते आणि आपली स्किनसुद्धा ग्लो करायला मदत करते.
तर इथे बघा, तुम्हाला मी आधी जेव्हा स्क्रबचं जे प्रोडक्ट होतं जेवढं घेतलं होतं तेवढं सगळं आता स्किनमध्ये पूर्ण मिक्स झालेलं आहे. तर आता मी इथे या स्टेजला चेहरा धुवून घेणार आहे. पण त्याच्या आधी परत एकदा मी या पद्धतीने जे बोटं आपल्या आहेत ना ते फोल्ड करून परत एकदा चांगलं मसाज करून घेतलं. कारण आता स्क्रबचे दाणे दाणे जे होते ते होते नाही, फक्त आता क्रीम फक्त होती. म्हणून मग म्हटलं की ज्याला थोडीशी चांगली मसाज करावी, त्यानंतर धुवून घ्यावं. तर मी आता दुसऱ्यांदा म्हणजे स्क्रब केल्यानंतर परत चेहरा धुवून घेतलेला आहे. तर स्क्रब जसं क्लिन्झिंग मिल्कने चेहरा क्लीन केल्यानंतर चेहरा धुवून घेतला होता, तर तसाच आता स्क्रब केल्यानंतर सुद्धा मी चेहरा चांगला धुवून घेतला आहे. बेसिंग असेल तर बेसिंगजवळ क्लीनअप करायला खूप म्हणजे सोपं पडते. टी शर्ट माझं ओलं झालं कारण ह्याच नॅपकिन इथे वापरला होता, पण हा पडत होता सारखा सारखा कारण तो खूप छोटा आहे त्याच्यामुळे. तर म्हटलं काढूनच ठेवावा. फक्त पाण्याने टी शर्ट ओलं झालं, क्रीमनी वगैरे खराब झालेलं नाही आहे. दुसरी स्टेप पूर्ण झाली. आता थोडासा चेहरा थोडासा ड्राय होऊ देते. एकदम ओल्या ओल्या चेहऱ्यावरती कोणताही फेस पॅक लावायचा नाही. तर थोडासा चेहरा धुतल्यानंतर तो ड्राय होऊ द्यायचा, सुकू द्यायचा आणि त्याच्यानंतर मग कोणताही फेस पॅक अप्लाय करायचा. चला, तर आता चेहरा चांगला मी पुसून घेतला आणि सुकवून सुद्धा घेतला. चांगला सुकलेला आहे चेहरा. तर आता स्क्रब केल्यानंतर अजून एक गोष्ट करू शकतो आपण. स्टीम घेऊ शकतो, गरम पाण्याची वाफ घेऊ शकतो. नाहीतर मग गरम पाण्यामध्ये असाच कॉटनचा नॅपकिन बुडवून तो चेहऱ्यावरती ठेवून त्याच्याने सुद्धा स्टीम घेऊ शकतो. पण मला नाही आवडत स्टीम वगैरे, मला नाही आवडत कारण ते तेवढे ब्लॅक हिट्स वगैरे माझ्या चेहऱ्यावरती नाही आहे. तर आणि परत पिंपल्स वगैरे नाही, त्याच्यामुळे मग ते सगळं करण्याची मला गरज वाटत नाही. पण ज्यांच्या चेहऱ्यावरती जास्त ब्लॅक हिट्स वगैरे असतील तर मग त्यांच्यासाठी ते स्टीम घ्यावीच लागते. त्याच्याशिवाय ते क्लीनअप किंवा फेशियल केल्यासारखंच वाटत नाही, त्याचा रिझल्टच दिसत नाही. याच्यानंतर अजून एक स्टेप आपण करू शकतो, ते आहे एक मसाज क्रीमनी मसाज करू शकतो चेहऱ्याची स्क्रब झाल्यानंतर. नाही तर मग मसाज जेलनी मसाज करू शकतो. ही एक स्टेप एक्स्ट्राची आपण याच्यात वापरू शकतो, ॲड करू शकतो. पण नसेल तर मग असं माझ्यासारखं फक्त 3 प्रोडक्टनी सुद्धा करू शकता. तर असेल तर मग मसाज जेलनी मसाज करा स्क्रब झाल्यानंतर, नाही तर मग मसाज क्रीमनी मसाज करा आणि त्यानंतर मग फेस पॅक लावायचं. कुठलाही फेस पॅक तुम्ही तुमच्या आवडीचा, तुम्हाला जो सूट होते तो असो. हा फोडून घेते. तर मी बोटांवरतीच घेते आधी. हे बघा, बोटांवरती घेतलं. हा ऑरेंज फ्लेवरमध्ये आहे. थोडासा चरचर होते कारण तो स्क्रब केल्यानंतर मी लावत आहे. तर चेहऱ्याची सुद्धा आग होऊ शकते या पील ऑफ मास्कनी. तर हा पील ऑफ मास्क लावताना जरा सावधगिरीने लावावा लागणार. आयब्रोजला वगैरे लागून जाते. तर आयब्रोजला, डोळ्यांच्या पापण्यांना लागू नये याची काळजी घ्यायची आणि हा पील ऑफ मास्क लावायचा. चला, मी पटापटा हा फेस पॅक लावून घेते. तर मी असा सगळीकडे पील ऑफ मास्क लावून घेतलाय. तर एकाच पील ऑफ मास्कमध्ये एकच डास होते कारण तर थोडासा जाडसर लावावा लागतो हा पॅक, नाहीतर मग व्यवस्थित निघत नाही. आयब्रोज वगैरे सोडून, डोळ्यांना सोडून वगैरे लावायचं. हा पील ऑफ मास्क जे पॅक आपण लावलं आहे ते तसंच पूर्णच्या पूर्ण निघालं पाहिजे. जवळजवळ आता हा पॅक सुकायला मला 10 ते 15 मिनटं लागणार. तर आता फेस पॅक लावून 15 मिनटं झाले आणि 15 मिनटामध्ये मस्त फेस पॅक सुकून गेलेला आहे आणि तुम्हाला दिसत असणार हा इकडून निघायला सुरुवात झाली. तर इकडून वरून पण सुकलेलं आहे, बोटांना अजिबात चिपकत नाही, वरून पण सुकलेलं आहे, चिपकत नाही आहे. तर आता मी हा काढून घेते. जर या फेस पॅकमध्ये ना केस सापडले ना तर मग काढताना खूप त्रास होतो बरं का. म्हणून केसांच्या दुरून लावायचं. म्हणजे जसं आता आयब्रोज आहेत किंवा मग हे इकडचे केस वगैरे ते थोडेसे सांभाळून लावायचं. हां, बोल ना. तुझं काय झालं आता? अद्विकाला शेजारी माझ्या फेस मास्क जो आहे असाच निघाला पाहिजे. अरे बघ काय
मम्मी दादा दादा मम्मीजी मम्मीजी. तर तुम्ही बघितलं मी माझ्या चेहऱ्याचा फेस मास्क म्हणजे फेस पॅक कसा काढलेला आहे. एकदम आपला चेहराच निघून येतो बाहेर. हे बघा, हे डोळे आहेत माझे, ते नाक आहे आणि हे तोंड आहे माझं. हे बघा, अशा प्रकारचा फेस मास्क निघालेला आहे चेहरा. तर तुम्ही बघितलं मी माझं क्लीनअप करून झालेलं आहे. आता बघा माझी स्किन किती मस्त दिसत आहे. हे बघा, तर माझी स्किन तशी ड्राय नाही आहे, ऑइली आहे. लगेचच कोणतंही बॉडी लोशन लावायची गरज नाही ज्यामुळे, पण मी थोडंसं तुम्हाला आता दाखवण्यासाठी एक थोडंसं हे लावून घेते. बॉडी लोशन सॉरी मॉइश्चरायझर लावून घेते. तुमच्या आवडीचं मॉइश्चरायझर तुम्ही लावून घेऊ शकतात. मी एकदम हलकं लाईट असं लावून घेणार आहे. तर मी नेव्हियाचं इथे मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे. माझ्यासारख्या ज्या गृहिणी आहेत, ज्या महिन्याला पार्लरमध्ये जाऊ शकत नाही किंवा जात नाही, त्यांना आवडत नाही, अशांनी घरच्या घरी करू शकता. आज मी क्लीनअप करणारच होते, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. तर अशा पद्धतीने मी आज माझं 3 प्रोडक्ट वापरून घरच्या घरी क्लीनअप केलेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत